Hello friends, I am Professor R.A. Hathigine from Computer Science and Engineering Department. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की SYCSE या क्लासला जो करिक्युलम आहे तो सगळा आपण डिस्कस केला होता. किती सब्जेक्ट्स आहेत, किती लेक्चर्स होतील त्या सब्जेक्टचे वीकली, त्याच्यानंतर त्याचे ट्युटोरियल्स आहेत का, तर असतील तर किती आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं प्रॅक्टिकल सेशन्स वीकली किती आहेत, त्याच्यानंतर त्याचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता ऍक्च्युअल सिलेबस जो आहे तो सिलेबस काय आहे हा बघणार. आणि आपण जो सब्जेक्ट बघणार आहोत आज तो म्हणजे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी. त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22-317 आणि आपण जो बघणार आहे आता तो सिलेबस बघणार आहे. ठीक आहे. तर हा सिलेबस बघायच्या आधी डेटा स्ट्रक्चर हा काय आहे हे आपण बघूया. आतापर्यंत आपण जो सिलेबस जे सी लँग्वेज आपण घेतलेला आहे, सी शिकलेला आहोत, त्या सी मध्ये काय आहे तर आपण जो डेटा कसा यूज करायचा आहे, प्रोग्रामिंग कसं करायचं आहे याबद्दल बघितलं. पण त्यामध्ये आपण एक गोष्ट बघितली होती ती म्हणजे डेटा कसा त्यामध्ये घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे डेटा टाइप्स काय आहेत. त्या टाइप्स नुसार त्याचे आपण 4 ते 5 प्रकार बघितले. ते कुठले कुठले होते तर ते होते इंटिजर टाइप होता, कॅरेक्टर टाइप होता, स्ट्रिंग टाइप होता, त्याच्यानंतर फ्लोट टाइप होता आणि डबल टाइप होता. बरोबर आहे. म्हणजे टाइप्स कुठले कुठले होते, इंटिजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर आणि पॉइंटर. ठीक आहे. हे डेटा स्ट्रक्चरचे होते. तर त्यानंतर आता हा डेटा यामध्ये जर डेटा स्टोअर करायचा असेल तर ऍट अ टाइम एकाच वेळेला आपण एकच डेटा त्यामध्ये स्टोअर करू शकत होतो. बरोबर आहे. तर जास्तीत जास्त डेटा स्टोअर करायचा असेल, एकाच टाइपचे डेटा असतील, सपोज आपण इंटिजर नंबर घेतलेला आहे आणि इंटिजर ए हा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, तर त्या व्हेरिएबल मध्ये जर आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण किती डेटा स्टोअर करू शकतो तर एकच डेटा स्टोअर करू शकतो. म्हणजेच काय, एका व्हेरिएबलला एकच डेटा आपण स्टोअर करू शकतो किंवा एकच व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकत होतो. पण जर समजा आपल्याला त्याच व्हेरिएबलच्या नावाने किंवा त्याच नावाने त्याच मेमरीमध्ये आपल्याला नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर इट इज अ पॉसिबल नाही. बरोबर आहे. मग तिथे आपल्याला एकच व्हॅल्यू स्टोअर करता येत होती आणि नंबर ऑफ व्हॅल्यू जर स्टोअर करायचे असतील तर ते कुठले आहेत, तर त्यासाठी आपण हा सब्जेक्ट शिकणार आहे तो म्हणजे डेटा स्ट्रक्चर. सी मध्ये आपण आणखी एक कन्सेप्ट बघितला होता तो म्हणजे ऍरे. ऍरे काय करतोय, नंबर ऑफ व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतोय. ठीक आहे. आणि तो एक डेटा स्ट्रक्चर आहे. मग असे डेटा स्ट्रक्चर्स कुठले आहेत, प्रायमरी स्टेजला आपण जर बघितलं तर व्हॅल्यू मेमरीमध्ये, एखाद्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये जी मेमरी असते त्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करायचा, तो स्टोअर कुठल्या प्रकारे करायचा, कसा करायचा, हे आपण या सब्जेक्टमध्ये बघणार आहोत. आता डेटा स्ट्रक्चर काय असतं तर डेटा स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर बेसिकली आपण एखाद्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर डेटा स्टोअर करतोय आपण. बरोबर आहे. पण ज्यावेळेला आपण रिट्राईव्ह करायचे वेळ येतोय त्यावेळेला प्रॉब्लेम काय होतोय, डेटा रिट्राईव्ह होत नाही. बरोबर आहे. डेटा रिट्राईव्ह होत नाही म्हणजे काय, आपण कुठं स्टोअर केलेला आहे, कुठं सेव्ह केलेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. बरोबर आहे. मग आपण काय करतोय, मेमरी मॅनेजमेंट करतोय. कसं, कुठं आपला एखादा डेटा असेल, सपोज आपल्याकडे काय असतील, सॉंग्स असतील, गाणी असतील, त्याच्यानंतर व्हिडिओज असतील, त्याच्यानंतर आपल्याकडे डॉक्युमेंट्स असतील, त्याच्यानंतर फोटोज असतील, तर आपण काय करतोय वेगवेगळ्या ड्राईव्ह मध्ये हे ठेवत असतो. म्हणजेच एखाद्या ड्राईव्ह मध्ये फोटोज ठेवलेले आहेत, एखाद्या ड्राईव्ह मध्ये गाणी ठेवलेली आहेत, एखाद्या ड्राईव्ह मध्ये व्हिडिओज ठेवलेले आहेत, एखाद्या ड्राईव्ह मध्ये डॉक्युमेंट्स ठेवले आहेत. मग आपण सर्च करायचं, डॉक्युमेंट सर्च करायचं म्हणजे कुठे जाणार, आपण डॉक्युमेंट्सच्या ड्राईव्ह मध्ये जाणार. गाणी सर्च करायचं म्हणजे कुठे जाणार, गाण्याच्या ड्राईव्ह मध्ये जाणार. याप्रमाणे आपण काय करू शकतोय, इझिली तो डेटा रिट्राईव्ह करू शकतो. पण जर समजा कम्प्युटर सिस्टीम मध्ये डॉक्युमेंट्सचे वेगवेगळे प्रकार असतील आणि तो आपल्याला सर्च करायचा असेल आणि तो मिनिमम टायमिंग मध्ये, जसं गुगल काय करतोय, तुम्ही नुसता टाईप केला आणि त्या टाईप केल्यानंतर तुम्हाला जर डेटा पाहिजे असेल तर तुम्ही एका क्लिक मध्ये तो डेटा रिट्राईव्ह करू शकता. मग तो डेटा सर्च कसा करतोय तर ते स्टोअर करत असताना त्या पद्धतीने स्टोअर केलं जातं आणि तुम्हाला रिट्राईव्ह करताना त्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्याप्रमाणे तो रिट्राईव्ह केला जातो. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा होतात आणि त्या कशा करायच्या आहेत त्या आपल्याला यामध्ये बघायचं. ठीक आहे. मग आपण पुढचं डिस्कशन न करता आपण काय करूया, पुढचा सिलेबस काय आहे हे चेक करूया आणि सिलेबसला जाऊया. ठीक आहे. तर सिलेबसला जाण्याआधी आपण थोडस काय करूया, कोर्स आउटकम्स म्हणजे काय हे बघायचं. आता प्रत्येक सब्जेक्टला आपण कोर्स आउटकम्स आहेत, युनिट आउटकम्स आहेत, हे NBA रूल्स प्रमाणे आपल्याला काय केलेले आहेत, MSBT न आपल्या सिलेबस मध्ये, करिक्युलम मध्ये दिलेले आहेत. आता कोर्स आउटकम्स म्हणजे काय तर हा सब्जेक्ट
जो आहे डेटा स्ट्रक्चर युजिंग सी, हा तुम्ही शिकल्यानंतर शेवटी ज्यावेळेला तुम्ही शिकून हा नेक्स्ट सेमेस्टर संपल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही एक्झाम देऊन बाहेर पडता किंवा एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी यायला पाहिजेत ह्या गोष्टी इथे लिस्ट आउट केलेल्या आहेत. कोर्स आउटकम्स म्हणजे काय, तुम्हाला हा सब्जेक्ट शिकल्यानंतर ऍट दी लास्ट तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी यायला पाहिजे. ठीक आहे, हे म्हणजे कोर्स आउटकम. ह्या सब्जेक्टचे कोर्स आउटकम्स कुठले आहेत तर फर्स्ट वन इज अ परफॉर्म बेसिक ऑपरेशन्स ऑन array. Okay, what is meant by array? Array is nothing but the collection of homogeneous items. Correct? मग हा array जो आहे याच्यावर बेसिक ऑपरेशन्स कुठले कुठले परफॉर्म केले जातात, ते कुठले कुठले आहेत हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, आणि हे तुम्हाला परफॉर्म करता आले पाहिजे. बरोबर आहे. मग बेसिक ऑपरेशन्स कुठले कुठले आहेत तर बेसिक ऑपरेशन्स ऍज युजल आपल्याला माहित आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. मग हे ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन हे जे आहेत हे आपण कुठल्या प्रकारे परफॉर्म करतोय आणि त्या ऍरेवर कशा इफिशियंटली परफॉर्म केल्या जातात हे आपल्याला यात शिकायचं आहे. आणि ऍट दी लास्ट तुम्हाला हे आलं पाहिजे की परफॉर्मन्स कसा होतो. त्यानंतर सेकंड आउटकम काय, अप्लाय डिफरंट सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स. This is the most important and first point from your data structure. What it is, searching and sorting techniques कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स आहेत जेणेकरून आपल्याला ते डेटा सर्चिंग करता येईल आणि सर्चिंग करण्यासाठी आपल्याला डेटा स्टोअर जो करायचा आहे तो कुठल्या ऑर्डरमध्ये स्टोअर करायचा, मीन्स सॉर्टिंग ऑर्डरमध्ये आणि अनसॉर्टेड ऑर्डरमध्ये. तर फॉर एक्झाम्पल आपण एक टेलिफोन डिक्शनरी बघतोय, ठीक आहे, किंवा मोबाईल फोन मध्ये पण कॉन्टॅक्ट नंबर्स असतात. तर त्याप्रमाणे जर एक टेलिफोन डिरेक्टरी असेल तर टेलिफोन डिरेक्टरीमध्ये तुमची जी नावं आहेत ती नावं कशी अरेंज केली जातात, अल्फाबेटिकली असतात, सॉर्टेड ऑर्डरमध्ये असतात. जर समजा ते सॉर्टेड ऑर्डरमध्ये नसतील, जसे जसे नंबर मिळत गेलेले आहेत तसे तुमची लिस्ट तयार केली जाते. आणि एवढी मोठी डिक्शनरी आहे त्या डिक्शनरीमधून तुम्हाला एखादा नंबर सर्च करायचा, हाऊ डिफिकल्ट इट इज. येस ना, बरोबर आहे ना. तर हे डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे सर्चिंग करणं जे ऑर्डर मध्ये नसेल. जर समजा तुम्हाला तो ऑर्डर मध्ये दिला असेल जसं आता आहे तर त्याप्रमाणे, तर तुम्ही काय करू शकताय, हा सपोज मला काय करायचं आहे, समथिंग नेम अमित टारे या नावाने एक टेलिफोन नंबर आहे तो मला शोधायचा. ठीक आहे, मग आयदर दॅट नंबर्स विल बी ऑर्डर्ड इन अल्फाबेटिकली फ्रॉम युअर नेम ऑर सरनेम. तुम्हाला तुमचा जो ऑर्डर असेल तो नावानुसार असेल किंवा सरनेम नुसार असेल. मग तुम्हाला डिसाईड करायचं आहे कशानुसार आहे. जर नावानुसार असेल तर तुम्ही कुठे सर्च करणार, ए मध्ये सर्च करणार. आणि जर तुमचा सरनेम नुसार असेल तर तुम्ही कुठे सर्च करणार, अमित टारे होतं ना, मग टारे टी मधून तुम्ही सर्च करणार. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार काय झालं, तुमचा जो सर्चिंग आहे तो हाफ ऑफ दी बुक मध्ये गेला, बाकीच्या बुक मध्ये तुम्हाला जायची गरज नाही. म्हणजेच ए टू टी ह्या आधीच्या पार्ट मध्ये तुम्हाला सर्च करायची गरज नाही, टी मध्ये तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता. तर टी मध्ये पण सर्च करत असताना परत काय झालं, टी नंतर अल्फाबेट कुठला आहे, ए आहे, मग स्टार्टिंगलाच असणार टी ए फर्स्ट अल्फाबेट आहे त्यामुळे. मग याप्रमाणे तुम्ही सर्चिंग इझिली करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, जो डेटा असेल तो डेटा काय करायला लागेल, सॉर्टिंग ऑर्डर मध्ये आणावा लागेल. आणि ह्या सॉर्टिंग साठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत ह्या डेटा स्ट्रक्चर थ्रू. आणि ते कसे केले जातात, ते कसे करायचे आहेत आणि ते इझिली कसे एक्झिक्यूट करायचे हे आपल्याला या डेटा स्ट्रक्चर मध्ये शिकायचे. ठीक आहे, म्हणजेच काय, ऍट दी लास्ट यू कॅन अप्लाय डिफरंट सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स ऑन युअर डेटा. दॅट विल बी कम्स इन डेटा स्ट्रक्चर. ओके, नेक्स्ट वन. त्याच्यानंतर काय आहे, इम्प्लिमेंट बेसिक ऑपरेशन्स ऑन स्टॅक अँड क्यूज युझिंग अरे रिप्रेझेंटेशन. ओके, बेसिकली स्टॅक अँड क्यू काय आहेत हे आपण नंतर शिकणारच आहोत. तरी सुद्धा इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण बघणार आहे. बेसिक ऑपरेशन्स आपण मगाशी बघितलं, कुठले कुठले होते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, पण हे जे करायचे आहे ते आपण अरे रिप्रेझेंटेशन करायचे आहेत. का करायचे आहेत, कारण आपण डेटा स्ट्रक्चर याचा इम्पॉर्टन्स बघितलं. डेटा स्ट्रक्चर मीन्स काय, आपल्याला मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा हे शिकायचं आहे. पण तो स्टोअर करत असताना सिंपल एकच युनिट किंवा एकच व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची नाही, तर नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर करायचे. मग नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तर यू हॅव टू यूज दी अरे. क्लिअर. मग हा अरे यूज करून आपल्याला स्टॅक आणि क्यू हे जे दोन नवीन कन्सेप्ट आहेत हे आपल्याला शिकायचे आहेत. आता व्हॉट इज मीन बाय स्टॅक अँड व्हॉट इज मीन बाय क्यू. स्टॅक म्हणजे काय, तुम्ही बघितलं असाल टॉवर ऑफ हॉनॉय, लहान मुले खेळतात ना, एक रॉड असतोय, उभा रॉड असतोय आणि त्याच्यावर तुम्ही गोल रिंग्स ठेवताय आणि ते
अगदी तळातल्या बाजूला तो काय असतोय, मोठा रिंग असतोय, त्याच्यानंतर लहान रिंग, त्याच्यानंतर लहान रिंग, असं करत करत ते वर आलेलं असतंय. मग जर तुम्हाला खालची रिंग काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, वरची रिंग पहिला रिमूव्ह करायला लागेल, त्यानंतर सेकंड रिंग, त्यानंतर थर्ड रिंग, मग लास्टचा रिंग तुम्ही रिमूव्ह करू शकता. दॅट इज कॉल्ड एज अ स्टॅक. मग हा स्टॅक म्हणजे काय, जो आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या युनिटमध्ये आपण डेटा स्टोअर करतोय, तो स्टोअर केलेला डेटा जर पहिला स्टोअर केलेला डेटा आपल्याला जर काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, लास्टला स्टोअर केलेला डेटा काढावा लागेल. ठीक आहे, मग ह्याला म्हटलं जाते लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट, जो शेवटी आलेला आहे तो पहिला रिमूव्ह होतोय, दॅट इज कॉल्ड एज अ स्टॅक. त्याच्यानंतर पुढचा कुठला आहे, क्यू. क्यू स्टॅक सारखाच प्रकार आहे, पण इथं प्रॉब्लेम, इथं एक नवीन फॅसिलिटी दिलेली आहे, ती म्हणजे स्टॅक मध्ये काय होत होतं, जो शेवटी आलेला आहे तो पहिला रिमूव्ह करायचा आणि मग बाकीचे रिमूव्ह करायचे. पण क्यू मध्ये काय आहे, जो फर्स्ट आलेला आहे तो जाऊ. क्यू तुम्ही पण बघितलं असाल, तुम्हाला म्हटलं असेल कित्येक स्टाफ, हा क्यू मध्ये राहावा, लाईन मध्ये राहावा, इट इज कॉल्ड एज अ क्यू. इट इज अ सिक्वेन्शियल. मग तिथं काय असतं, सिक्वेन्स असतो. तुम्ही क्यू मध्ये राहायचं, ओळीनं राहायचं आणि त्यात जो फर्स्ट असेल तो पहिला ऍक्सेस करेल आणि तो ऍक्सेस करून त्याचं काम झालं तर तो पुढे जाईल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट येईल, याप्रमाणे. म्हणजेच काय, इथं लास्ट इन फर्स्ट इन फर्स्ट आउट. इथं काय असणार, फर्स्ट इन फर्स्ट आउट, फिफो मॅनर. ठीक आहे, याप्रमाणे हा क्यू असेल. बँकेत वगैरे तुम्ही क्यू बघितला असाल, आपल्या ऑफिसमध्ये पण बघितला असाल, याप्रमाणे तो एक्झिक्यूट होत असतो. ठीक आहे, दिस इज थर्ड पॉइंट. इथं काय आहे, थर्ड सीओ आहे हा, ज्यामध्ये तुम्हाला स्टॅक आणि क्यूज वरचे ऑपरेशन्स आहेत, डेटा कसा स्टोअर करायचा आहे आणि तो स्टोअर केल्यानंतर तो बेसिक ऑपरेशन्स कुठले परफॉर्म करायचे आहेत आणि ते इम्प्लिमेंट कसे करायचे आहेत हे आपल्याला शिकायचं. ठीक आहे, नेक्स्ट वन इज इम्प्लिमेंट बेसिक ऑपरेशन्स ऑन अ लिंक्ड लिस्ट. दिस इज द अनदर टाइप ऑफ डेटा स्ट्रक्चर. हा कुठला आहे, दुसरा एक टाईपचा डेटा स्ट्रक्चर आहे, लिंक्ड लिस्ट. याच्यामध्ये काय असतं, काही वेळेला जो डेटा स्टोअर केलेला आहे त्या डेटामध्ये तुमच्या नेक्स्ट जो डेटा स्टोअर केलेला आहे, नेक्स्ट जो ऍड्रेस स्टोअर केलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन त्या लिस्टमध्ये असेल. म्हणजे जो मेमरी पोझिशन आहे त्या मेमरी पोझिशन फर्स्ट मेमरी पोझिशनला सेकंड मेमरी पोझिशन अटॅचड असेल आणि त्याचा ऍड्रेस आपल्या या मेमरीमध्ये कॉपी असेल. ठीक आहे, दिस इज दी लिंक्ड लिस्ट. मग ह्याच्यावर बेसिक ऑपरेशन्स कुठले आहेत, जे आपण मगाशी बघितले ते कुठले कुठले होते, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे आपल्याला इथं बघायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट वन जो आहे तो इम्प्लिमेंट प्रोग्राम टू क्रिएट अ ट्रॅव्हर्स ट्री टू सॉल्व्ह प्रॉब्लेम. आता हा जो आहे यामध्ये तुम्ही ट्रीज कसे क्रिएट करता, ट्रीज कसे ट्रॅव्हर्स करता. ट्रॅव्हर्स म्हणजे काय, त्या भागामध्ये जाणे, तो प्रत्येक नोड कसा क्रिएट होतो. आता ट्री म्हणजे झाड. झाड माहिती आहे तुम्हाला, तर झाडावर चढताना आपण पहिल्यांदा खोडापासून स्टार्ट करतोय आणि मग त्याच्या फांद्यांवर जात असतो. मग ते जात असताना ते कसं ट्रॅव्हर्स करायचं आहे, कुठल्या साईडला जायचं आहे, कुठल्या साईडला नाही जायचं आहे, का जायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये शिकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण बघायचं. ठीक आहे, आता यामध्ये आणखी एक पॉईंट येतो, तो म्हणजे ग्राफ. ट्रीज अँड ग्राफ ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या आणि त्या कशा इम्प्लिमेंट होतात ह्या पण बघायच्या. ठीक आहे, दीज आर दी कोर्स आउटकम्स. परत मी एकदा रीड करतोय. फर्स्ट वन इज परफॉर्म बेसिक ऑपरेशन्स ऑन array. सेकंड, अप्लाय डिफरंट सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स. थर्ड, इम्प्लिमेंट बेसिक ऑपरेशन्स ऑन अ स्टॅक अँड क्यू using array representation. Implement basic operations on linked list. Third, implement program to create and traverse tree to solve the problems. Okay, these are the program course outcome of your data structure. आता या डेटा स्ट्रक्चर मध्ये तुम्ही जे कोर्स आउटकम बघितला तर त्यामध्ये पहिल्या पॉइंट मध्ये एक आपण डेटा स्ट्रक्चर बघितलेला आहे, तो म्हणजे ऍरे. ठीक आहे, सेकंड याच्यामध्ये बघितलेला आहे सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स युझिंग ऍरे. हा ऍरेच यूज करतोय, हा फर्स्ट झाला. त्याच्यानंतर स्टॅक अँड क्यू, दिस इज दी थर्ड अँड फोर्थ, second and third data structure. Next one is a linked list, it is a fourth one. त्याच्यानंतर ट्री हा फिफ्थ वन आणि आणखीन एक आहे तो म्हणजे ग्राफ आणि तो आपल्याला शिकायचा. ठीक आहे, आणि हे 5-6 आपल्याला काय करायचे आहे, डेटा स्ट्रक्चर आपल्याला शिकायचे आहे. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट you can go for first unit. We are going to see what are the points considering or you are going to learn in your introduction to data structure in the first unit. Okay, first unit च्या introduction to data structure या युनिट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट वन कन्सेप्ट अँड नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर. आता कन्सेप्ट डेटा स्ट्रक्चर काय आहे हे पहिला आपल्याला बघायचं आहे आणि सेकंड काय बघायचं आहे, त्याची खरोखर गरज आहे का.
त्या डेटा स्ट्रक्चरची आपल्याला उपयोग आहे का, त्याची गरज आहे का, हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. आणि नेक्स्ट पॉईंट त्यामध्येच आहे तो म्हणजे डेटा ऍब्स्ट्रॅक्शन, ऍब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप्स. आता व्हॉट इज मीन बाय ऍब्स्ट्रॅक्ट आणि व्हॉट इज मीन बाय डेटा टाइप आपण त्यावेळेला बघूया. पण ऍब्स्ट्रॅक्ट मीन्स काय, द डेटा अबाउट डेटा, जो आपण हाईड करून ठेवू शकतो, हा पार्ट. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ डेटा स्ट्रक्चर? बेसिकली डेटा स्ट्रक्चर दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केले जातात. फर्स्ट वन इज अ प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर अँड नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर. आता प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर जे आहेत ते आपण सी मध्ये बघितलेले आहेत, लाईक इंटिजर, फ्लोट, डबल, पॉइंटर, त्याच्यानंतर कॅरेक्टर, हे सगळे जे आहेत हे आपण प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं आहोत. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा स्ट्रक्चर मध्ये परत दोन प्रकार पडतात जे डेटा स्ट्रक्चरचे मेन पार्ट्स आहेत, ते म्हणजे लिनियर डेटा स्ट्रक्चर अँड सेकंड वन इज अ नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके, हा काय पार्ट, कुठले पार्ट्स आहेत, लिनियर डेटा स्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले डेटा स्ट्रक्चर्स येतात, नॉन लिनियर मध्ये कुठले कुठले डेटा स्ट्रक्चर येतात, हे आपल्याला बघायचे. क्लिअर? नेक्स्ट, अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी, दॅट इज अ टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डझंट नो व्हॉट इज द अल्गोरिदम. बरोबर आहे, अल्गोरिदम म्हणजे काय माहित नसतं. एखादी गोष्ट आपल्याला कम्प्लीट करायची असेल तर त्याला स्टेप्स असतात, त्याला काहीतरी रूल्स असतात, त्या रूल्स प्रमाणे आपल्याला जायचं असतं. आणि त्याच्यासाठी वेगवेगळे स्टेप्स दिले जातात. व्हॉट आर दोज? जे स्टेप्स आहेत ते स्टेप्स म्हणजेच अल्गोरिदम. आणि हे अल्गोरिदम सेट करत असताना, हे स्टेप्स सेट करत असताना, यू हॅव टू कन्सिडर what is the time to required to execute that algorithm, what is the space required to store that values in memory, that will be considered at the time of क्रिएटिंग द अल्गोरिदम. अल्गोरिदम ज्या वेळेला क्रिएट करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला काय कन्सिडर करायचं असतं, तो अल्गोरिदम केल्यानंतर तो प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायच्या वेळेला किती टाइम लागणार आहे, एक्झिक्यूट होण्यासाठी किती वेळ लागतोय. कारण एकच काम करायचं असेल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतोय, पण त्यातली कुठली पद्धत चांगली आहे जेणेकरून आपण कमीत कमी टाइम मध्ये तो एक्झिक्यूट करू शकतो, हे आपल्याला बघायचं आहे. सेकंड थिंग, स्पेस. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा स्पेसचा काय होतोय, कम्प्युटर मध्ये जी मेमरी असते ती मेमरी आपल्याला लिमिटेड असते. मग ही मेमरी कमीत कमी कशी यूज होईल हे आपल्याला हे अल्गोरिदम क्रिएट करताना किंवा डिझाईन करताना सर्च करायचं. आता ह्या दोन्ही का महत्वाच्या आहेत, टाइम अँड स्पेस? तर एक सगळ्यात महत्वाचं स्पेस तुम्हाला माहिती आहे, कम्प्युटर सिस्टीम मध्ये किंवा आपण मोबाईल पण युज करतो, त्या मोबाईल मध्ये भरपूर मेमरी असते असं वाटतंय आपल्याला, पण आपण जसं जसं स्टोअर करत जातो तसं ती मेमरी संपते आणि पुढे काय होतंय, स्पेस कमी पडतं. मग ह्या स्पेस साठी हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आपल्या अल्गोरिदम ची स्पेस किती लागणार आहे आणि ती कमीत कमी कशी करता येईल. त्याच्यानंतर टाइम जो आहे तो सगळ्यात महत्वाचा, कारण आपण कम्प्युटर काय यूज करतोय, कारण कम्प्युटर यूज करतोय कमीत कमी वेळेमध्ये आपलं काम लवकरात लवकर व्हावं आणि इझिली व्हावं. बरोबर आहे. मग समजा तुम्हाला कम्प्युटरवर काहीतरी सर्च करायचं आहे, काहीतरी इन्फॉर्मेशन घ्यायचं किंवा कुठलेही तरी ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत, तर त्या ऑपरेशन्स परफॉर्म करताना आपल्याला प्रॉब्लेम काय होतोय की जर समजा तो कम्प्युटर जास्त वेळ लावत असेल की आपल्याला तो आउटपुट देण्यासाठी, तर आपण काय होतं, बोर होतो. मग हे होऊ नये त्यासाठी आपण जे अल्गोरिदम्स ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे, ज्यासाठी अल्गोरिदम्स आहेत ते अल्गोरिदम्स आपल्याला काय करायचे आहेत, टाइम कन्झ्युमिंग करायचे आहेत, कमीत कमी टाइम मध्ये ते एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, हे आपल्याला बघायचे आहे. दिस इज नथिंग बट अ अल्गोरिदम ऑफ कॉम्प्लेक्सिटी. मग हे काय आहेत हे आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट वन इज ऑपरेशन्स ऑन अ डीएस. आतापर्यंत आपण बघितलं, मी बेसिक ऑपरेशन्स तुम्हाला सांगितले, कुठले कुठले बेसिक ऑपरेशन्स आहेत. फर्स्ट वन इज ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. पण हा जो डेटा स्ट्रक्चर आपण शिकणार आहोत, हा जो डेटा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म होतात जे बेसिकली त्या डेटा स्ट्रक्चर साठी डिझाईन केलेले आहेत, ते म्हणजे फर्स्ट वन इज अ ट्रॅव्हर्सिंग, सेकंड वन इज अ सर्चिंग, नेक्स्ट वन इज अ इन्सर्शन, नेक्स्ट वन इज अ डिलिशन, नेक्स्ट वन इज अ सॉर्टिंग. देर आर 5 बेसिक ऑपरेशन्स ऑन अ डेटा स्ट्रक्चर. आणि जेवढे डेटा स्ट्रक्चर आपण बघणार आहोत, लाईक ॲरे, स्टॅक, क्यू, लिंक्ड लिस्ट, ट्रीज अँड ग्राफ्स, ह्या सगळ्यामध्ये आपण हे 5 ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. कुठले आहेत 5 ऑपरेशन्स? ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग, इन्सर्शन, डिलिशन अँड सॉर्टिंग. व्हॉट इज मीन बाय ट्रॅव्हर्सिंग? ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, आपण कसं त्या डेटा स्ट्रक्चर मध्ये फिरू शकतोय, डेटा स्ट्रक्चर कसं मॅनिप्युलेट करू शकतोय, बघू शकतोय. इट इज नथिंग बट अ ट्रॅव्हर्सिंग. व्हॉट इज मीन बाय सर्चिंग? सर्चिंग मीन्स जो डेटा स्टोअर केलेला आहे त्या डेटामधून आपल्याला कुठला तरी डेटा मागवायचा असेल, बघायचा असेल, तर तो कसा सर्च करायचा.
ठीक आहे, तो कसा सर्च करायचा आहे. नेक्स्ट वन इज इन्सर्शन. आता डेटा आपण तयार केलेला आहे, लाईक यू कॅन से टेलिफोन डिरेक्टरी. टेलिफोन डिरेक्टरी तयार केलेला आहे. सपोज ए चे 100 कॉन्टॅक्ट्स असतील, बी चे 100 कॉन्टॅक्ट्स असतील, सी चे 100 कॉन्टॅक्ट्स असतील, डी चे 100 कॉन्टॅक्ट्स असतील. तर यामध्ये समजा आणखी एक नाव आलं बी या अल्फाबेटने सुरू होणारं, ठीक आहे. तर त्या लिस्टमध्ये जो नाव असेल तो नाव कुठं स्टोअर करायचं आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्शन ही कन्सेप्ट बघायची आहे. कुठं कुठं स्टोअर करू शकतो, लाईक ॲरे मध्ये कसं स्टोअर करू, मध्ये इलिमेंट इन्सर्ट करायचं असेल ते कुठे इलिमेंट इन्सर्ट करू शकतोय. त्याच्यानंतर स्टॅक मध्ये कुठे इलिमेंट इन्सर्ट करू शकतोय, क्यू मध्ये कुठे इलिमेंट इन्सर्ट करू शकतोय, त्याच्यानंतर लिंक लिस्ट मध्ये कुठे करू शकतोय, ट्रीज मध्ये कुठे करू शकतोय, त्याच्यानंतर ग्राफ मध्ये कुठे करू शकतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. सेम डिलिशन, तुम्हाला एखादी व्हॅल्यू त्यातनी डिलीट करायची असेल तर कशी व्हॅल्यू डिलीट करू शकतोय, कुठली व्हॅल्यू डिलीट करू शकतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. नेक्स्ट वन सगळ्यात महत्त्वाचं सॉर्टिंग. तुमचा डेटा जो स्टोअर करायचा आहे तो कुठल्या ऑर्डर मध्ये तुम्हाला स्टोअर करायचा आहे. जर ऑर्डर मध्ये असेल तर तुम्हाला सर्चिंग सोपं पडेल, आणि इन्सर्शन पण सोपं पडेल, डिलिशन पण सोपं पडेल जर सॉर्टिंग केला असाल तर. जर केला नसाल तर तुम्हाला सगळेच ऑपरेशन्स तुमचे कॉम्प्लेक्स होईल. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सॉर्टिंग हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट जो आहे तो आपल्याला करायचा आहे, की सॉर्टिंग कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो आणि ते डेटा स्ट्रक्चर मध्ये कसं केलं जातं हे आपल्याला ह्या फर्स्ट युनिट मध्ये बघायचे. फर्स्ट पॉइंट, कन्सेप्ट अँड नीड ऑफ डेटा स्ट्रक्चर, abstract data type, types of DS, algorithm complexity and operations on data structure. Okay, next unit. Second unit, searching and sorting techniques. This is the most important unit from your data structure. How you are going to store that data in a sorted or unsorted order and how you are going to retrieve that data. तो search कसा करायचा किंवा retrieve कसा करायचा हे आपल्याला बघायचं. First point, searching an items in a data set using following methods. तुम्हाला सर्चिंग साठी दोन मेथड्स दिलेले आहेत या डेटा स्ट्रक्चर मध्ये. फर्स्ट वन इज लिनियर सर्च अँड सेकंड वन इज अ बायनरी सर्च. लिनियर सर्च म्हणजे काय, सिक्वेन्शियली ऑर्डर मध्ये असेल तर त्यामध्ये सर्चिंग कसं करायचं आणि सिक्वेन्शियली नसेल तर आपण सर्चिंग कसं करायचं. ह्यासाठी वेगवेगळे आपल्याला अल्गोरिदम्स, लिनियर सर्चचे अल्गोरिदम्स आणि बायनरी सर्चचे अल्गोरिदम्स आपल्याला बघायचे. सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे सॉर्टिंग. Sorting of a data set in an order using the following methods. आपण जे सॉर्टिंग करणार आहोत, मगाशी मी सांगितलं सॉर्टिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि ते सॉर्टिंग कुठल्या कुठल्या टेक्निक्सने केलं जातं आणि ते इफिशियंटली कसं केलं जातं हे आपल्याला बघायचं. आणि ह्यासाठी सॉर्टिंगसाठी वेगवेगळे आपल्याला काय दिलेले आहेत, त्याचे टाइप्स दिलेले आहेत की कुठल्या पद्धतीने आपण सॉर्टिंग करू शकतो. लेट्स सी. फर्स्ट वन इज अ बबल सॉर्ट, second one is a selection sort, third one is a insertion sort, next one is a quick sort and last one is a radix sort. Okay, these are the sorting techniques which are going to learn in a sorting, searching and sorting unit. या युनिट मध्ये आपल्याला काय करायचे आहेत, ह्या एवढ्या टाइपचे आपल्याला काय करायचे आहेत, टेक्निक्स बघायचे आहेत सॉर्टिंगचे. फर्स्ट आहे तो बबल सॉर्ट आहे, सेकंड वन इज अ सिलेक्शन सॉर्ट, थर्ड वन इज अ इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट अँड रॅडिक्स सॉर्ट. ह्या सगळ्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये आपला डेटा इझिली सॉर्ट करू शकताय आणि तो इझिली स्टोअर करू शकताय. ठीक आहे, दिस इज नथिंग बट अ सॉर्टिंग टेक्निक्स. नेक्स्ट वन इज अ स्टॅक अँड क्यू. आपण स्टॅक अँड क्यू बद्दल थोडंसं डिस्कशन मगाशी केलं होतं. स्टॅक काय आहे, लिफो मॅनर आहे म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट, आणि क्यूज काय आहेत, फर्स्ट इन फर्स्ट आउट आहेत म्हणजे फिफो मॅनर आहे. मग ते नेमके काय आहेत, त्याच्यावर ऑपरेशन्स कसे करायचे आहेत याबद्दलचं डिस्कशन आपण या युनिट मध्ये करणार आहोत. फर्स्ट, इंट्रोडक्शन टू स्टॅक. फर्स्ट पार्ट मध्ये काय आहे, इंट्रोडक्शन ऑफ स्टॅक. स्टॅक काय आहे, त्याच्यामध्ये सब पॉइंट्स आहेत. स्टॅक रिप्रेझेंटेशन इन मेमरी युझिंग ॲरे. आता स्टॅक आणि क्यूज ज्या वेळेला आपण कन्सिडर करतोय त्यावेळेला आपण एक डेटा स्ट्रक्चर याच्याबरोबर आणखीन यूज करतोय, इट इज नथिंग बट अ ॲरे. ह्या ॲरे यूज करून आपल्याला काय करायचं आहे, स्टॅक कसा रिप्रेझेंट करायचा आहे इन मेमरीमध्ये, कम्प्युटर मेमरीमध्ये, हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे तो स्टॅक ऍज अन ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप्स. एडीटी मीन्स ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप्स. आता स्टॅक हा ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप आहे का, तो कसा आहे, कसं त्याला ऍबस्ट्रॅक्ट डेटा टाइप बनवलं जाते, कसं केलं जाते, ह्या गोष्टी आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट जो आहे तो स्टॅक ऑपरेशन्स. स्टॅकवर मेनली दोन ऑपरेशन्स
परफॉर्म केले जातात. फर्स्ट वन इज अ पुश अँड पॉप. स्टॅक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करणार आहे आणि त्याच्यामधून डेटा आपण काढून घेणार आहे. इट इज नथिंग बट अ पुश अँड पॉप. जो डेटा स्टोअर केला जातो त्याला म्हटलं जाते पुश आणि ज्याच्यातून डेटा काढून घेतला जातो त्याला म्हटलं जाते पॉप. Okay, these are the most two operations which will be performed on stack. What is push and pop? Push, it is nothing but a insertion. Push म्हणजे काय, इन्सर्ट करायचं आणि पॉप म्हणजे काय, डिलीट करायचं. पॉप म्हणजे काय, डिलीट करायचं. नेक्स्ट वन इज स्टॅक ऑपरेशन्स कंडिशन्स. आता ह्यात प्रॉब्लेम काय आहे की स्टॅक हा लिमिटेड असतो. ठीक आहे, तर त्या लिमिटेड स्टॅक मध्ये आपल्याला डेटा जर भरायचा असेल आणि काढायचा असेल तर त्यासाठी दोन कंडिशन चेक करायला लागते. सपोज आपल्याकडे काय आहे, एक छोटीशी पाण्याची बॉटल आहे आणि त्या पाण्याच्या बॉटलमध्ये आपण पाणी इन्सर्ट करतो. सपोज पाण्याच्या बॉटलीचं आपण काय केलं, छोटे छोटे दगड घेऊया आणि ते दगड आपण त्या बाटलीमध्ये भरत चालतो. ठीक आहे, जोपर्यंत आपण भरत चाललेलो आहोत तोपर्यंत ठीक आहे, पण अशी एक स्टेज येते जिथं आपला दगड त्या बॉटलमध्ये बसत नाही. म्हणजेच काय, ती बॉटल फुल झाली ना. ते दगड टाकून टाकून आपले काय झाले, बॉटल फुल झाली. त्याला म्हटलं जाते स्टॅक फुल. हा बॉटल म्हणजे काय, आपली स्टॅक आहे म्हणजे मेमरी आहे. त्या मेमरीमध्ये आपण खडे टाकतोय. मग खडे टाकत 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 गेल्यानंतर अशी एक स्टेज येते जिथं आपला स्टॅक काय होतोय, फुल होतोय. त्याला म्हटलं जाते स्टॅक फुल. आणि टेक्निकल भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जाते, स्टॅक ओव्हरफ्लो. त्याला काय म्हटलं जाते, स्टॅक ओव्हरफ्लो. सेम कंडिशन नेक्स्ट. आता स्टॅक म्हणजे काय, स्टॅक फुल. पुश ही जी ऑपरेशन आहे हे ऑपरेशन परफॉर्म करत असताना यू हॅव टू कन्सिडर स्टॅक फुल आहे का किंवा स्टॅक ओव्हरफ्लो आहे का. ठीक आहे, नेक्स्ट ज्यावेळेला तुम्ही डेटा त्यातून काढालाय, सपोज तुमच्याकडे तो जो बॉटल होता, आपण मगाशी खडे टाकलो ना त्यामध्ये, त्या बॉटलमध्ये ते खडे टाकत असताना आपण काय चेक केलं, जोपर्यंत कधीपर्यंत टाकत राहणार आपण, जोपर्यंत तो फुल होत नाही. पण आता तो फुल झाला, मग आपण काय करणार आहे, त्यातून ते खडे आपण काढणार आहोत. एक पहिला खडा काढला, दुसरा खडा काढला, असे करत 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 भरपूर खडे काढले आणि शेवटी काय झालं, त्या बॉटलमध्ये खडेच नाही आहेत. मग आपण काढू शकतो का त्यातून खडे, नाही येतात म्हणजे काढू शकणार नाही, बरोबर आहे. मग त्याच्यामुळे आपण तिथे काय चेक करणार आहे, स्टॅक इज एम्प्टी. ज्यावेळेला स्टॅक एम्प्टी असेल त्यावेळेला आपण काय करू शकत नाही, त्यातून डेटा काढू शकत नाही, म्हणजेच काय, पॉप करू शकत नाही. मग तिथं कंडिशन काय चेक करायला नाही, स्टॅक एम्प्टी आहे का किंवा स्टॅक अंडरफ्लो आहे का. हे जर असेल तर आपल्याला त्यातून डेटा काढता येते. म्हणजेच पुश ही कंडिशन परफॉर्म करत असताना, हे ऑपरेशन परफॉर्म करत असताना यू हॅव टू चेक द कंडिशन एज स्टॅक इज full or not. When you are going to perform the operation pop, at that time you have to consider which condition, that is stack empty condition, it is stack is empty or not. Okay, clear? This is all about your stack. हे स्टॅक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा जो पार्ट बघणार आहे, व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ स्टॅक, वेअर इट इज युज्ड. ओके, फर्स्ट रिव्हर्सिंग अ लिस्ट अँड पॉलिश नोटेशन. व्हॉट आर दोज, आपण पुढे बघूया. रिव्हर्सिंग म्हणजे काय, जे लिस्ट दिलेले आहे ते आपल्याला रिव्हर्स कशी करता येते आणि इफिशियंटली तो कसा मॅनेज करता येते किंवा तो डिस्ट्रीब्यूट करता येतो, हे आपल्याला बघायचं. नेक्स्ट वन इज ह्यातलाच एक पार्ट आहे, आपण स्टॅक बघितलं. नेक्स्ट वन इज क्यू. Conversion of infix and postfix operations, evaluation of postfix expression, converting an infix into prefix expression, evaluation, prefix expression, recursion, and taura. These are the applications of your stack. Next one, queue. Introduction to queue. What is the introduction of queue? Queue representation in a memory using array. मगाशी बघितल्यासारखं. आणि नेक्स्ट वन इज क्यू ॲज अन ADT, ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप्स. क्यू ॲब्स्ट्रॅक्ट डेटा टाइप्स म्हणून कसं आपण केलं. क्यू आपण बघत होतो फर्स्ट इन फर्स्ट आउट, फिफोज. क्यूज कुठल्या मॅनरमध्ये आहे, फिफोज मॅनरमध्ये. ठीक आहे, आता हा जो पार्ट आहे या पार्ट मध्ये मी जास्त डिस्कशन केलेलं नाही आहे, कारण आपण जेव्हा शिकायला सुरू करेन त्यावेळेला आपण ह्या गोष्टी इझिली कन्सिडर करू शकतोय. इनफिक्स अँड पोस्टफिक्स. पोस्टफिक्स म्हणजे काय, एखाद्या अल्फाबेट नंतर एखादा अल्फाबेट लावायचं असेल, एखाद्या वर्ड नंतर एखादा अल्फाबेट लावायचं असेल, इट इज नथिंग बट अ पोस्टफिक्स. इनफिक्स म्हणजे काय, दोन आपला वर्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी इन्सर्ट करायचं आहे, इट इज नथिंग बट अ इनफिक्स. त्याच्यानंतर प्रिफिक्स म्हणजे काय, एखादा वर्ड आहे त्याच्या आधी आपल्याला लावायचं. हे कसं करायचं आहे युजिंग स्टॅक हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, नेक्स्ट इज लिंक्ड लिस्ट. या मागच्या क्यूज मध्ये पण आपल्याला काय करायचे आहेत, ऑपरेशन्स त्याच्यावर कुठले परफॉर्म केले जातात, कसे परफॉर्म केले जातात हे सुद्धा बघायचे.
युनिट नंबर 4. व्हॉट इज युनिट नंबर 4? इट इज लिंक्ड लिस्ट. हा काय आहे? लिंक्ड लिस्ट. लिस्ट व्हॉट इज मीन्स? इट इज अ सिंपल लिस्ट ऑफ ऍटम्स. आता लिंक्ड लिस्ट म्हणजे काय? फर्स्ट व्हॅल्यू अँड सेकंड व्हॅल्यू दे आर कनेक्टेड विथ इच अदर सो दॅट फर्स्ट व्हॅल्यू इज नोज दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेकंड, वेअर दॅट व्हॅल्यू विल बी स्टोअर्ड. म्हणजे फर्स्ट व्हॅल्यूला माहित आहे सेकंड व्हॅल्यू काय आहे, ती कुठं स्टोअर आहे. याचा फायदा काय? फर्स्ट व्हॅल्यू ज्या वेळेला आपल्याला ऍक्सेस करायचे आहे त्यावेळेला कळतंय की त्याच्यानंतरची व्हॅल्यू काय आहे. त्याच्यामुळे हा लिंक्ड लिस्ट डेटा स्ट्रक्चर आपण यूज करतो. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे इंट्रोडक्शन टू लिंक्ड लिस्ट टर्मिनॉलॉजीज. मग ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पार्ट्स आहेत ते आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. व्हॉट इज नोड? नोड म्हणजे काय? ऍड्रेस म्हणजे काय? त्याच्यानंतर पॉइंटर तुम्ही शिकलात, सी मध्ये बघितलेलाच आहे. पॉइंटर इट इज नथिंग बट दी स्टोरिंग द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. बरोबर आहे? इट इज अ पॉइंटर. इन्फॉर्मेशन अबाउट फील्ड डेटा अँड फील्ड्स. नेक्स्ट पॉइंटर काय आहे? नल पॉइंटर काय आहे? आणि एम्प्टी लिस्ट काय आहे? हे पॉइंटरचे आपल्याला जे प्रकार आहेत ते पण आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे आहेत? हे लिंक्ड लिस्ट शिकायचे आहेत. हा प्रायमरी स्टेजचा जो प्रायमरी स्टेजची जी इन्फॉर्मेशन आहे हे आपल्याला फर्स्ट पॉइंट मध्ये बघायचे आहे. नेक्स्ट वन टाइप्स ऑफ लिस्ट. कुठल्या टाइप्सची लिस्ट आहे? फर्स्ट वन इज अ लिनियर लिंक्ड लिस्ट अँड सेकंड वन इज अ सर्क्युलर लिंक्ड लिस्ट. लिनियर लिस्ट, लिंक्ड लिस्ट अँड सर्क्युलर. लिनियर म्हणजे काय? फर्स्ट आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे, त्याच्यानंतर थर्ड आहे, त्याच्यानंतर फोर्थ आहे, म्हणजे सिक्वेन्शियली आहे, लिनियरली आहे. त्याच्यानंतर सर्क्युलर म्हणजे काय? सपोज दिस इज द फर्स्ट वन, दिस इज द सेकंड वन, दिस इज द थर्ड वन, दिस इज द फोर्थ वन, दिस इज द फिफ्थ वन अँड दिस इज द सिक्स्थ वन अँड सिक्स्थ वन इज अगेन कनेक्टेड टू द फर्स्ट वन. म्हणजेच काय? ही एक काय झाली? रिंग तयार झाली, सर्क्युलर रिंग तयार झाली आणि ह्याला म्हटलं जाते सर्क्युलर लिस्ट. मग याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? लिनियर लिंक्ड लिस्ट काय आहे आणि सर्क्युलर लिंक्ड लिस्ट काय आहे हे आपल्याला बघायचं. क्लिअर? नेक्स्ट, ऑपरेशन्स ऑन अ सिंगलली लिंक्ड लिस्ट. ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत हे बघायचे आहेत, पण आपल्याला ऑपरेशन्स कुठले परफॉर्म करायचे आहेत? फक्त सिंगलली लिंक्ड लिस्ट. जी स्कीम मध्ये ज्या वेळेला मागचं सिलेबस होता त्या जी स्कीम मध्ये होतं त्यामध्ये आपल्याला लिनियर लिंक्ड लिस्ट आणि सर्क्युलर लिंक्ड लिस्ट आणि डबलली लिंक्ड लिस्ट ह्या तिन्ही गोष्टी बघायच्या होत्या आणि तुमच्या सिलेबस मधला काय आहे? सिंगलली लिंक्ड लिस्ट आहे. यामध्ये लिस्ट कशी ट्रॅव्हर्स करायची आहे, जसे आपण बेसिक ऑपरेशन ऑफ डेटा स्ट्रक्चर बघितले होते. कुठले होते? ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग, इन्सर्शन, डिलिशन अँड सॉर्टिंग. मग ह्यामध्ये 4 ऑपरेशन्स आपण परफॉर्म करायचे आहेत. फर्स्ट वन इज अ ट्रॅव्हर्सिंग, सेकंड वन इज अ सर्चिंग, थर्ड वन इज अ इन्सर्टिंग अँड लास्ट वन इज अ डिलीटिंग. How the elements will be searched in a linked list, how the elements will be inserted in a linked list, how the elements will be deleted from your linked list. ह्या सगळ्या गोष्टी आपण या लिंक्ड लिस्ट मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट चॅप्टर इज ट्रीज अँड ग्राफ्स. नेक्स्ट चॅप्टर काय आहे? ट्रीज अँड ग्राफ्स. दिस इज द लास्ट युनिट ऑफ युअर डेटा स्ट्रक्चर. ट्रीज अँड ग्राफ्स. व्हॉट इज ट्रीज? ट्रीज आता मगाशीच आपण डिस्कस केल्याप्रमाणे ट्रीज काय आहे? एक झाड आहे, त्या झाडावर आपल्याला कसं जायचं आहे, काय जायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये ट्री मध्ये बघायचं आहे. मीन्स त्याच्यानंतर ग्राफ्स बघायचे आहेत. ग्राफ्स म्हणजे एक मॅप असेल, त्या मॅप थ्रू आपण ट्रॅव्हल्स कसं करायचं आहे, कुठून कुठे जायचं असेल तर कुठला वेज चूज करायचा आहे, दॅट विल बी डिसाइडेड इन अ ग्राफ्स. मग ह्यात कुठल्या पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत? फर्स्ट वन इज अ टर्मिनॉलॉजीज. आता ट्रीजचे टर्मिनॉलॉजीज कुठल्या आहेत? ट्रीजचे वेगवेगळे पार्ट्स कुठले आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट पार्ट ट्री म्हणजे काय हे बघायचं आहे. त्यानंतर डिग्री ऑफ नोड. व्हॉट इज नोड हे बघायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला डिग्री ऑफ नोड व्हॉट इट मीन्स, त्या नोडला इंटेन्सिटी किती आहे, त्याची इम्पॉर्टन्स किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर डिग्री ऑफ ट्रीज, डिग्री ऑफ ट्री किती आहे. त्याच्यानंतर लेवल ऑफ नोड, तो नोड कुठल्या लेवलला आहे. There are number of levels in a node, in a tree. That particular node कुठल्या लेवलला आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर लीफ नोड, शेवटचा नोड कुठला आहे हे बघायचं आहे. त्या ट्रीची हाईट किंवा डेप्थ किती आहे हे बघायचं आहे. त्यानंतर इन डिग्री अँड आउट डिग्री किती आहे, एखाद्या नोडची इन डिग्री आणि आउट डिग्री किती आहे हे पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर पाथ, एखाद्या ट्री रूट पासून आपल्याला लीफ नोड सर्च करायचा असेल तर त्यासाठी पाथ कुठला चूज करायचा आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर अँसेस्टर अँड डिसेंडंट हे काय आहे ते बघायचं आहे. अँसेस्टर म्हणजे काय? नंतरचे, आणि डिसेंडंट म्हणजे काय? आधीचे. याप्रमाणे आपल्याला अँसेस्टर आणि डिसेंडंट नोड्स काय आहेत, कुठल्या आहेत हे आपण बघायचं.
नेक्स्ट म्हणजे ट्रीज टाइप्स कुठले कुठले आहेत ट्रीजची आणि ट्रॅव्हर्सिंग मेथड्स कुठले कुठले आहेत. द ट्रीजचे टाइप्स बघितले तर काय जनरल ट्री आहे, बायनरी ट्री आहे, त्यानंतर बायनरी सर्च ट्री, या 3 प्रकारचे ट्रीज आपण बघतो. त्याच्यानंतर ट्रीज ट्रॅव्हर्स करायचे असतील तर आपल्याला 3 प्रकारचे ट्रॅव्हर्सल आपण यूज करतोय, इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल, प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल अँड पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हर्सल. 3 प्रकारचे ट्रॅव्हर्सल बघायचे आहेत, इन ऑर्डर, प्री ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. व्हॉट आर दोज आपण परत ज्या वेळेला शिकणार आहोत त्यावेळेला आपण त्याच्या क्लिअरेशन मध्ये येणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट ह्यातलाच लास्ट पुढचा पार्ट म्हणजे एक्सप्रेशन ट्री. एक्सप्रेशन ट्री म्हणजे काय, तो एक्सप्रेशन ट्री कसा बनवला जातो, त्याच्यानंतर त्यात डेटा कसा स्टोअर केला जातो आणि तो ट्रॅव्हर्स कसा करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्रेशन ट्री मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट वन इज अ इंट्रोडक्शन टू ग्राफ टर्मिनॉलॉजी. आता ग्राफ म्हणजे काय हे पण बघायचं आहे. जसं ट्री बघितलं होतं तसं आपण ग्राफ म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे पॉइंट्स कुठले आहेत, वेगवेगळे त्याचे ऑब्जेक्टिव्ह कुठले आहेत, ह्या सगळ्या बघायच्या आहेत. फर्स्ट वन इज अ ग्राफ नोड. फर्स्ट ग्राफचा नोड म्हणजे काय, त्यानंतर आर्क्स म्हणजेच एजेस म्हणजे काय, नोड व्हर्टायसेस त्याला म्हणू शकतोय आणि आर्क्सला एजेस म्हणू शकतोय. त्यानंतर त्याचे 2 प्रकार पडतात, डायरेक्टेड ग्राफ अँड अनडायरेक्टेड ग्राफ. डायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय, अनडायरेक्टेड ग्राफ म्हणजे काय हे आपल्याला बघायचे आहे. तर जाताच फक्त मी एवढं सांगेन, डायरेक्टेड ग्राफ म्हणजे कुठले, ज्या एजेसवर आपल्याला साईन दिसेल की तो नोड कुठल्या नोडकडे ट्रॅव्हर्स करू शकतो, हे जे इथं दाखवलं जाईल, एजेसवर सिम्बॉल दाखवलं जाईल की कुठे जायचं आहे, त्याला म्हटलं जातं डायरेक्टेड ग्राफ. ज्या ग्राफमध्ये हे एजेसवर साईन दिला जाईल कुठल्या साईडला जायचं आहे, तो म्हणजे डायरेक्टेड ग्राफ. नेक्स्ट वन इज अ अनडायरेक्टेड ग्राफ, ज्यामध्ये असे साईन्स नाही आहे, कुठं जायचं हे नाही सांगितलेलं आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकताय, त्याप्रमाणे जर असेल तर इट इज कॉल्ड एज अ अनडायरेक्टेड ग्राफ. मग ज्याप्रमाणे ट्रीज मध्ये इन डिग्री आणि आउट डिग्री कॅल्क्युलेट केलं जातं, तसंच इथं इन डिग्री आणि आउट डिग्री कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर यामध्ये आपण आणखीन एक पॉईंट बघणार आहे, तो म्हणजे ऍडजस्टंट मॅट्रिक्स. तो ऍडजस्टंट मॅट्रिक्स काय आहे, सक्सेसर काय आहे, प्रिडिसेसर. सक्सेसर म्हणजे काय आहे आणि प्रिडिसेसर, जसं अँसेस्टर आणि डिसेंडंट होते त्याचप्रमाणे सक्सेसर आणि प्रिडिसेसर्स असतील, त्यांचे रिलेशन्स काय आहेत. ऍडजस्टंट मॅट्रिक्स आपण कुठल्या पद्धतीने तयार करू शकतो, ऍडजस्टंट म्हणजे त्याचे साईडचे नोड्स कुठले आहेत हे आपण तिथे बघणार आहोत. पाथ म्हणजे काय आहे, सिंक म्हणजे काय आहे आणि आर्टिक्युलेशन पॉइंट म्हणजे काय आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण तिथे बघणार आहे. त्याच्यानंतर ऍडजस्टन्सी लिस्ट, ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स अँड डायरेक्टेड अँड अनडायरेक्टेड ग्राफ. ह्या डायरेक्टेड आणि अनडायरेक्टेड ग्राफ ह्या दोघांचे सुद्धा ऍडजस्टन्सी लिस्ट अँड ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स हे करायचे. खूप सोपा पॉइंट आहे, अभ्यास करायला तर खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे आणि इझिली तुम्ही मार्क्स मिळवू शकता. या चॅप्टर मध्ये ट्रीज आणि ग्राफ्स मध्ये खूप सोपा आहे आणि याचा हा जो आहे ऍडजस्टन्सी लिस्ट आणि ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स, याच्यावर 101% तुमच्या पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन 100% असतो. तुम्हाला एक ग्राफ दिला जातो आणि त्याचे ऍडजस्टन्सी लिस्ट किंवा ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स लिहा म्हणून तुम्हाला सांगितलं जातं. खूपच इझी आहे. ऍडजस्टन्सी लिस्ट आणि ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स. लिस्ट आपण आता मागच्या 4थ्या चॅप्टर मध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर आपण हे कळेल की लिस्ट काय आहे आणि ते कशा प्रकारे लिहिले जातात. त्याच्यानंतर ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय, इथं डायरेक्टेड आणि अनडायरेक्टेड ग्राफ या दोन्हीसाठी आपण बघणार आहोत. तर डायरेक्टेड ग्राफ आणि अनडायरेक्टेड ग्राफ मध्ये मी तुम्हाला सांगतो की adjacency matrix मध्ये they are just giving the weightage of that edges or the 0 and 1 value for each and every node. आता मॅट्रिक्स म्हटल्यानंतर आपल्याकडे कसं असतंय 1 2 3 4 means 3 columns and 3 rows असतील आणि आपला ग्राफ जो आहे त्याच्यामध्ये पण 3 नोड्स आहेत, नोड 1 नोड 2 नोड 3 आणि ते एकमेकाला कनेक्टेड आहेत. आता ऍडजेसन्सी मॅट्रिक्स काय करतोय, सपोज पहिला रो कुठला आहे 1, कॉलम कुठला आहे 1. 1 आणि 1 हे दोन्ही डायरेक्टली एकमेकाला कनेक्टेड आहेत का, 1 आणि 1 कधी असतोय तर त्याच्यावरच गोल हे केलं असेल तर त्याला कनेक्शन असेल तर, आणि जर कनेक्शन असेल तर 1 लिहा, कनेक्शन नसेल तर 0 लिहा. इट्स नथिंग बट ऍडजेसन्सी मॅट्रिक्स. याप्रमाणे हा ऍडजेसन्सी मॅट्रिक्स क्रिएट केला जातो. तसंच 1 to 2 आहे का कनेक्शन आहे तर तिथे काय लिहिणार 1, नसेल तर तिथे काय येणार 0. याप्रमाणे आपल्याला काय करायचं, ऍडजेसन्सी मॅट्रिक्स करायचा. मग हा कसा केला जातो आणि तो कुठल्या प्रकारे केला जातो हे बघितलं जातं. हा डायरेक्टेड ग्राफ मध्ये, ठीक आहे, सॉरी अनडायरेक्टेड ग्राफ मध्ये फक्त
कनेक्शन आहे का एवढे चेक केलं जाते. डायरेक्टेड ग्राफ मध्ये काय चेक केलं जाते की फर्स्ट नोड पासून सेकंड नोड पर्यंत जाता येतं का, त्याच्यासाठी साईन आहे का, जो ॲरो दाखवला जातो ना तसं साईन आहे का. जर 1 to 2 असेल तर 1 लिहा, 1 to 2 नसेल 2 to 1 असेल तर आपण कॉल करताना असं करतोय 1 to 2. मग 1 to 2 आहे का, नाहीये, नसेल तर तिथं 0 द्या, असेल तर 1 लिहा. याप्रमाणे हा ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स क्रिएट केला जातो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट युअर डेटा स्ट्रक्चर. इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेरीज यू कॅन मेसेज मी on your given portal and you can ask any questions about it. Okay, thank you very much. जाता जाता मी फक्त एवढंच गोष्ट सांगेन की आपल्याला जे हे ऑनलाईन सेशन्स कंडक्ट करायचे आहेत ते ऑनलाईन सेशन्स या पद्धतीने असतील की असे व्हिडिओज तुम्हाला दररोज 2 ते 3 सब्जेक्टचे तुम्हाला दिले जातील. ते 2 सब्जेक्टचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत आणि त्याच्यावर काही क्वेश्चन्स तुम्हाला जे दिले असतील त्या पोर्टलवर, तर त्या पोर्टलवर दररोज तुम्हाला बघून काय करायचे आहेत ते क्वेश्चन्स तिथं सॉल्व्ह करायचे आहेत. जर ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन्स असतील ते ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील तर ते तिथं सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जर तुम्हाला theoretical questions दिले असतील तर you have to write that questions and take a photos of that and you have to attach your photos at that portal. तुम्हाला काय करायचं आहे त्या पोर्टलवर जाऊन तो बघायचा आहे. तो बघितल्यानंतर क्वेश्चन्स काय आहेत ऑब्जेक्टिव्ह असेल तर तिथं सॉल्व्ह करा, नसेल तर तुम्ही काय करा तो घ्या. त्याच्यानंतर ते क्वेश्चन्स लिहून काढा, आन्सर्स लिहून काढा. आन्सर लिहून गेल्यानंतर त्याचे फोटो घ्या आणि फोटो काढून ते तुम्हाला काय करायचे त्याच्यावर अपलोड करायचे. त्याची सुविधा त्यामध्ये दिलेली आहे. आणि यासाठी आपण कुठलाही ऍप्लिकेशन यूज करणार आहे. इट इज नथिंग बट अ गुगल क्लासरूम. त्याचे ऑलरेडी तुम्हाला काही जणांना मेसेजेस मिळाले नसतील तर तुम्हाला हळूहळू सगळ्या स्टाफनी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवले असतील. जीमेल चेक करत राहा, त्याच्यावर तुम्हाला मेल्स येतील. तो मेल ओपन करून त्याच्यात जॉईन म्हणून एक बटन असेल त्याच्यावर क्लिक करा. ऑटोमॅटिकली तुम्ही त्यांच्या कोर्सला जॉईन व्हाल आणि असे व्हिडिओज तुम्हाला त्याच्यावर मिळतात. ओके, थँक्यू व्हेरी मच.